आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। युक्रेनचा रशियावर ड्रोनद्वारे हल्ला। या क्षणाची महत्त्वाची बातमी। रशियाच्या कझान शहरातील इमारतीवर हा हल्ला करण्यात आलाय। आपण इथली दृश्य पाहू शकतो। 50 मिनिटांच्या अंतराने ड्रोनद्वारे हे हल्ले करण्यात आलेत। हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची देखील माहिती समोर येते। तर आपण ही दृश्य पाहतोय। रशिया मधली युक्रेनने रशियावर ड्रोनद्वारे हल्ला केलेला आहे। रशियाच्या कझान शहरामध्ये एका इमारतीवर हा हल्ला करण्यात आलाय। तर 50 मिनिटांच्या अंतराने हे ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आल्याचा आरोप रशियाकडून केला जातोय। हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची देखील माहिती रशियाने दिलेली आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे युक्रेनने रशियावर ड्रोनद्वारे हा हल्ला केलेला आहे असा आरोप रशियाकडून केला जातोय। तर रशियाच्या कझान शहरातील इमारतीवर हा हल्ला करण्यात आलेला आहे। तिथली ही दृश्य आपण पाहतोय। कशा प्रकारे ड्रोनद्वारे एका छोट्याशा ड्रोनद्वारे या भल्या मोठ्या इमारतीवर हा हल्ला करण्यात आलेला आहे। युक्रेनने रशियावर ड्रोनद्वारे हल्ला केल्याचा आरोप रशियाकडून करण्यात आलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं देखील समोर येत आहे। तर रशियाच्या या कझान शहरातील इमारतीवर हा हल्ला झालाय। साधारण 50 मिनिटांच्या अंतराने ड्रोनद्वारे हे हल्ले करण्यात आलेत। त्यामुळे साधारण 2 हल्ले झाल्याची माहिती देखील समोर येते। निवासी इमारतीवर हा हल्ला झाल्याची माहिती आहे। हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। युक्रेनने हल्ला केल्याचा रशियाने आरोप केलाय। तर या व्हिडिओची पुष्टी साम टीव्ही करत नाहीये। रशियाकडून आरोप करण्यात येतोय। तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ञ सतीश ढगे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहे। सतीश जी, साम टीव्हीवर आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय युक्रेनचा रशियावर ड्रोनद्वारे हल्ला असा आरोप रशियाने केलाय। नक्कीच या घटनेला आपल्याला महत्त्वपूर्ण आपण मानावं लागेल। कारण मागच्या काही जर घटना पाहिल्या तर काही दिवसांपूर्वीच रशियाचे एक महत्त्वाचे जनरल त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारण्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा रोल एनबीसी आपण ज्याला म्हणतो, न्यूक्लिअर बायोलॉजिकल अँड केमिकल वेपनशी संबंधित होता, त्या महत्त्वाच्या रशियाच्या जनरलला ठार करण्यामध्ये युक्रेनला यश मिळालं होतं। आणि आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे महत्त्वाचे ड्रोन हल्ले रशियामध्ये घुसून करण्यामध्ये युक्रेनला यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे। मुळात आता डोनाल्ड ट्रम्प यांची जानेवारी 2025 पासून अमेरिकेमध्ये सत्ता आल्यानंतर एकूणच अशा प्रकारची गणितं त्या ठिकाणी दिसत आहेत की रशिया आणि युक्रेन यांच्यामधला वाद जो आहे तो संपुष्टात येईल। एक प्रकारे जे आहे युक्रेनला माघार घेण्यासाठी ट्रम्प जे आहे ते इनडिरेक्टली बाध्य करतील, नाटोचा सपोर्ट जो आहे युक्रेनला कमी करतील, अशी सगळी शक्यता होत असताना आणि एकूणच रशिया युक्रेन वॉरला फुल स्टॉप बसेल अशा प्रकारची शक्यता वाटत असताना अशा प्रकारचे हल्ले होणे, जनरलचा मृत्यू होणं, त्याचबरोबर रशियामध्ये घुसून महत्त्वाच्या इमारतीवर ड्रोन हल्ले करणं, हे जे आहे पुन्हा एक प्रकारे युद्धाला एस्केलेट करण्याचा हा प्रकार आहे। आणि याच्यामधून रशिया युक्रेन वॉर आणखीन चिघळतं की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होताना आपल्याला स्पष्टपणे दिसतेय। नक्कीच धन्यवाद सतीश जी, तुम्ही साम टीव्हीशी संवाद साधला आणि महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल। आपण पाहतोय युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला करण्यात आलेला आहे असा आरोप रशियाने केलेला आहे। त्यामुळे आता युक्रेन आणि रशियातील जे संबंध आहे जे आधीच ताणले गेले होते ते अजून चिघळण्याची शक्यता देखील तज्ञांनी व्यक्त केली आहे।